माय माऊलीना नमस्कार. उत्सव दर्शन उपक्रमात ग्रंथमालामधून एक कथा श्रवण करूया. भगवान श्रीकृष्णाला जरा नावाच्या एका पारध्याने म्हणजे व्याधाने बाण मारला होता. या घटनेमागील काही महत्त्वाचा तपशील. स्थळ कुठले तर गुजरातमधील सोरठी सोमनाथजवळ असलेल्या प्रभास क्षेत्र, ज्याला आता भालका तीर्थ म्हणतात, येथे घडली होती घटना. काय कारण? तर श्रीकृष्ण एका झाडाखाली योगमुद्रेत विश्रांती घेत होते. त्यांचे पाय हलत असताना लांबून पाहणाऱ्या जरा नावाच्या पारध्याला वाटले की झाडाच्या मागे कोणीतरी हरिण आहे. त्याने लावलेला बाण थेट श्रीकृष्णाच्या तळपायाला लागला. पूर्ववृत्तांत काय? शाप आणि कर्म. असे मानले जाते की हा बाण लागण्यामागे दोन मुख्य कारण होते. एक काय? तर गांधारीचा शाप. महाभारताच्या युद्धानंतर गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला होता की ज्याप्रमाणे तिच्या पुत्रांचा नाश झाला त्याचप्रमाणे यदुवंशाचा नाश होईल आणि कृष्णाचा मृत्यू एका सामान्य माणसासारखा होईल. तुलनेत बघितले दुसरा, बालीचा वध. राम अवतारात रामाने सुग्रीवाचा भाऊ बाली याचा लपून वध केला होता. असे म्हटले जाते की तोच बाली या जन्मात जरा पारधी म्हणून जन्माला आला. त्याने श्रीकृष्णाला बाण मारून त्या कर्माचा हिशोब पूर्ण केला. जेव्हा जरा पारध्याला आपली चूक लक्षात आली तेव्हा तो रडू लागला. त्याने श्रीकृष्णाची क्षमा मागितली, परंतु श्रीकृष्णाने त्याला शांत केले आणि सांगितले की हे सर्व नियतीनुसारच घडले. त्यानंतर काही वेळातच श्रीकृष्णाने आपला देह त्यागून निजधामाला वैकुंठाला प्रयाण केले. जे सत्य ते लिहिले. तुम्हाला काय वाटते? आणि ही कथा हे सुद्धा सांगते की देव जरी असला तरी देवाला सुद्धा कर्माचा हिशोब चुकता करावा लागतो. तुम्ही आम्ही किस झडकी पत्ते. शेवटी कर्म आहे ते फिरून वापस येते हे विसरून चालणार नाही.